मी नेमिनाथ फलके 1983 मध्ये आर्मी मध्ये भरती झाल्यानंतर ट्रेनिंग करत असताना मानेवर पडल्यामुळे माझे हात आणि पाय निकामी झाल्यामुळे मला मिलिटरी हॉस्पिटल खडकी पुणे येथे दाखल करण्यात आले व मला तिथे 2 वर्ष माझी ट्रीटमेंट केली। ट्रीटमेंट करता वेळेस खूप बाहेरून पण डॉक्टर आले, पण त्यांनी याच्यावर अजून इलाज नसल्यामुळे काही करू शकले नाही व मी त्यानंतर 2 वर्षानंतर माझं मेडिकल बोर्ड आउट करण्यात आले। मेडिकल बोर्ड आउट केल्यानंतर मला 1984 ला पॅराप्लिजिक होम खडकी पुणे येथे दाखल करण्यात आले। त्यानंतर तिथे गेल्यानंतर की काय करावं, दिवसेंदिवस असे निघत चालले आणि आपण काही करू शकत नाही असं माझ्या लक्षात आलं की, पण असं काही दिवसानंतर असं माहित झालं की तोंडाने लिहिता, तोंडाने चित्र काढता व मी पण तोंडाने स्केच करायला, देवाचे वगैरे फोटो काढायला सुरुवात केली व असं करता करता मी खूप 8-8 घंटे प्रॅक्टिस करायचो। सकाळी 4 वाजता लिहायला सुरुवात करायचो। लिहिल्यानंतर खूप असं करता करता माझं रायटिंग पण चांगलं यायला लागलं व मी स्केच वगैरे असं स्केच करायला लागलो। 4 वर्ष खूप प्रॅक्टिस केली मी 8-8 घंटे व स्केच पण चांगलं यायला लागलं माझं आणि मी तोंडाने लिहायला पण लागलो। लिहिता लिहिता मग स्केच झाल्यानंतर मी कलर कॉम्बिनेशन पण केलं। कलर कॉम्बिनेशन करून मी पेंटिंग वगैरे केल्यानंतर माझी पेंटिंग मी जर्मनीला पाठवली। जर्मनीने पाठवल्यानंतर माझी पेंटिंग त्यांनी सिलेक्ट केली व मेंबर बनवले। मी खूप एक्झिबिशन लावले दिल्लीला ललित कला अकादमीमध्ये। तिथं राष्ट्रपती मिसेस विमला शर्मा यांनी मला अवॉर्ड दिलं व त्यानंतर जहांगीर आर्ट गॅलरी मुंबईमध्ये पण माझं एक्झिबिशन लावण्यात आलं। तिथं पण आर्मीचे आमचे चीफ आले होते, त्यांनी पण माझं गौरव केलं व पुणे पॅराप्लिजिक होममध्ये VC अलेक्झांडर यांनी पण माझा गौरव करून मला खूप प्रोत्साहन दिलं व आमचे आर्मीचे जे चीफ आहे शंकरराय चौधरी, ते पण पॅराप्लिजिक होम मध्ये ते येऊन त्यांनी माझं खूप गौरव केलं त्यांनी। करते आणि आमचे 2 मुलं आहेत राज आणि सौरव, हे पण खूप शाळामध्ये हे करतात आणि माझी मिसेस पण सर्व काही ब्रश वगैरे काही द्यायचं असलं तर हे करतात। आणि मी हेच सांगतो की भाई कोणी पण अपंग सुद्धा असं हिम्मत हारू शकत नाही। जर काही केलं तर खूप काही करू शकतो, फक्त मनापासून जिद्द आणि हे पाहिजे
आणि कोणी पण आपण असं या कोणासाठी पण एक हे की काही पण करू शकतो, असं कोणतीच गोष्ट नाही की जे करू शकत नाही आपण. ती अशी कोणतीच गोष्ट नाही, कोणती पण गोष्ट आपण करू शकतो. आणि फक्त आपली हिंमत ठेवायला पाहिजे आणि जिद्द ठेवायला पाहिजे. हेच माझे